फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी. सो त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगणार आहे. भाजलेला कांदा, अजून लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धने आणि आणि आपण खोबरं टाकलेलं आहे. तर हा मसाला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आणि नंतर त्याची भरलेल्या वांग्याची भाजी करूया. भरलेल्या वांग्यासाठी लागणारं साहित्य: दीड चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचा गोडा मसाला, मीठ चवीनुसार, थोडीशी हळद, जिरे, कढीपत्ता. तेल गरम करून द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जिरे टाकणार आहोत आपण. जिरे पूर्ण तडतड होऊन द्यायचे. जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर मसाले टाकणार आहोत आपण. वाटलेला मसाला टाकणार आहोत. हा वाटून घेतलेला मसाला आहे, त्यामध्ये टाकायचा आहे फोडणीसाठी. ला सुरेख असा रंग येऊन द्यायचा आहे. मसाला तेल सोडतो आपला वाटल्यानंतर. सो चांगला भाजून द्यायचा आहे. मसाला पूर्ण भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. त्यानंतर घालणार आहोत गोडा मसाला, तर घालणार घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, तर घालणार आहोत मीठ आणि गरम मसाला. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर. त्यामुळे मसाल्याला चव चांगली उतरते. छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता भाजीला. हे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे मसाला भाजेपर्यंत. आपला मसाला परतून झालेला आहे 2 मिनिट. त्यामध्ये आपण वांगी टाकूयात. आणि परतून घेऊया चांगली. मसाला भाजून झाल्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये, वांग्यामध्ये शिजण्यासाठी. सो चांगलं शिजेल. छान असा रंग आलेला आहे भाजीला, तुम्ही बघू शकता. छान असा कलर आलाय मध्ये. वांग्याच्या भाजीला छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान अशी भाजी झालेली आहे. वांग्याच्या भाजीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. छान असा कट आलेला आहे भाजीला आणि चवीला पण छान झालेली आहे भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा घरी.